जीएसटीचे दर बदललेले आहेत. काही वस्तू महाग झाल्यात, काही स्वस्त झाल्यात. तुमच्यावरती याचा कसा परिणाम होईल? तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी ही आजची सोपी गोष्ट. सगळ्यात आधी जीएसटीच्या दरांमध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहेत? तर यापूर्वी जीएसटीचे 4 टॅक्स स्लॅब्स होते. 5%, 12%, 18% आणि 28%. आता जीएसटी काउन्सिलने 12 आणि 28% स्लॅब काढून टाकलेला आहे. आता सगळ्या वस्तू आणि सेवांवरती 5% किंवा 18% जीएसटी लागेल. शिवाय 40% जीएसटी लागणारा एक वेगळा स्लॅब नव्याने अस्तित्वात आलेला आहे. लक्झरी म्हणजे चैनीच्या वस्तू आणि सिन गुड्स म्हणजे ज्या गोष्टींच्या सेवनांपासून परावृत्त करायचंय अशा गोष्टींवरती हा 40% कर लागेल, म्हणजे तंबाखू वगैरे. पण मुळात जीएसटी काय आहे? तर पूर्वी असणारे एक्साइज ड्युटी, वॅट, सर्व्हिस टॅक्स अशा सगळ्यांची जागा जीएसटीने घेतली. आपण विकत घेत असलेल्या वस्तू, उत्पादनं आणि सेवांवरती तो लागतो. उद्योगांकडनं तो सरकारला दिला जातो. मग रोजच्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी आता स्वस्त होतील? तर 18 व 12% जीएसटी लागणाऱ्या अनेक वस्तू आता 5%च्या स्लॅबमध्ये येतील. म्हणजे टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, केसांचं तेल, शॅम्पू, शेव्हिंग क्रीम, बटर, तूप, चीज, कॉफी, पास्ता, सॉस, पाकिटबंद नमकीन किंवा भुजियासारखे पदार्थ, सुकामेवा, भांडी, लहान मुलांची डायपर्स, बाटल्या या सगळ्यावर 5% जीएसटी लागेल. चपला, बूट आणि कपड्यांवरती देखील आता 5% जीएसटी लागणार आहे. तर पाकिटबंद पनीर, पाकिटबंद चपाती, रोटी, पराठे, पिझ्झा ब्रेड, खाकरा, अल्ट्रा हाय टेम्परेचर मिल्क यावरचा कर काढून टाकण्यात आलेला आहे. लहान मुलांना लागणाऱ्या पेन्सिल, खोडरबर, रंग, नकाशे, वह्या यांच्यावरचा जीएसटी देखील काढून टाकण्यात आलेला आहे. तर ब्युटी पार्लर, सॅलॉन, फिटनेस सेंटर यावरचा कर कमी करून 5% केला गेलाय. इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय स्वस्त होणार आहे? तर एअर कंडिशनर्स, 32 इंचांपेक्षा मोठे टीव्ही यामध्ये एलईडी आणि एलसीडी या दोन्हींचा समावेश आहे. मॉनिटर्स, प्रोजेक्टर्स, डिश वॉशिंग मशीन्स या सगळ्यावरचा जीएसटी 28%वरनं कमी करून आता 18% केला गेलाय. या जीएसटीच्या बदलांमध्ये शेतीला काही फायदा होणार आहे का? तर ट्रॅक्टर्सचे टायर्स आणि सुटे भाग, विशिष्ट जैविक कीटकनाशकं आणि मायक्रोन्यूट्रियंट्स, ठिबक आणि तुषार सिंचनासाठीची उपकरणं, शेतीची इतर अनेक उपकरणं या सगळ्यांवरचा कर घटवून आता 5% करण्यात आलेला आहे. मग आता गाडी स्वस्तात विकत घेता येणार आहे का? तर लहान कार्सवरचा, स्मॉल कार्सवरचा जीएसटी कमी झालेला आहे. म्हणजे 1200 सीसी किंवा त्यापेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या पेट्रोल हायब्रिड, एलपीजी आणि सीएनजी गाड्यांवरती 18% जीएसटी लागेल. तर 1500 सीसी पर्यंतची इंजिन क्षमता असणाऱ्या डिझेल गाड्यांवरती देखील 18% जीएसटी लागेल. या गाड्यांवरती पूर्वी 28% जीएसटी लागत होता. यासोबतच 3 चाकी वाहनं, 350 सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या मोटरसायकल्स, सामान वाहून नेणारी वाहनं यावरचा जीएसटी 28 वरनं 18% करण्यात आलाय. ईव्हीज वरच्या जीएसटी मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये, तो 5%च असेल. आणि मग कोणत्या गाड्या महाग होणार आहेत? तर ज्या पेट्रोल गाड्यांची इंजिन पॉवर 1200 सीसी पेक्षा जास्त आहे आणि ज्या डिझेल गाड्यांची इंजिन पॉवर 1500 सीसी पेक्षा जास्त आहे, ज्या गाड्यांची लांबी 4000 mm पेक्षा जास्त आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स 170 mm पेक्षा जास्त आहे, त्यांच्यावरती 40% जीएसटी लागणार आहे. या गाड्या आता लक्झरी गुड्स या कॅटेगरीमध्ये येतील. या जीएसटी रिफॉर्म्समध्ये आरोग्याशी संबंधित काय बदल झालेले आहेत? तर मोठी गोष्ट म्हणजे वैयक्तिक आयुर्विमा आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींवरती यापुढे जीएसटी लागणार नाही. लाईफ सेव्हिंग ड्रग्ज म्हणजे जीव वाचवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या 33 औषधांवरचा जीएसटी काढून टाकलेला आहे. कॅन्सर आणि काही दुर्मिळ आजारांवरच्या 3 औषधांवरचा जीएसटी देखील काढलेला आहे. यासोबत इतर अनेक औषधांवरती आता 5% जीएसटी लागेल. उपचार, सर्जरी, दातांवरचे उपचार, प्राण्यांवरचे उपचार यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि उपकरणांवरचा जीएसटी 18%वरनं घटवून 5%वरती आणण्यात आलेला आहे. आपण घरामध्ये वापरतो ते थर्मामीटर, ग्लुकोमीटर आणि त्याच्या स्ट्रिप्स, नंबरचा चष्मा या सगळ्यावर आता 5% जीएसटी असेल. मग या सगळ्या बदलांमुळे कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत? तर पान मसाला, सिगरेट, विडी, गुटखा, तंबाखू यावरती 40% जीएसटी आकारला जाईल. या गोष्टींना सिन गुड्स असं म्हटलं गेलेलं आहे. या उत्पादनांच्या रिटेल प्राइसवरती हा जीएसटी आकारला जाईल. यासोबतच एरिएटेड ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, कॅफीन असणारी पेय यांच्यावरती देखील 40% जीएसटी लागणार आहे. 350 सीसी पेक्षा अधिक क्षमतेच्या मोटरसायकल्स, यॉट्स, खासगी वापरासाठीची विमानं या सगळ्यांवरती देखील 40% जीएसटी लागेल. मग हे सगळे दर लागू कधी होतील?
तर 22 सप्टेंबर 2025 पासून जीएसटीचे बदललेले दर अंमलात येतील. अपवाद पान मसाला, गुटखा, विडी तंबाखू, सिगरेट या उत्पादनांचा. त्यावरचे कर कधी लागू होतील याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये. मग हे सगळं का केलं जातंय? इतके दर घटवून सरकारला मिळणारा महसूल काही प्रमाणात घटणार आहे, पण देशांतर्गत बाजारपेठेतली मागणी वाढवण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. किंमत कमी झाली तर सणासुदीच्या काळात लोक जास्त खरेदी करतील आणि साहजिकच वेगवेगळ्या क्षेत्रांना, वेगवेगळ्या उद्योगांना चालना मिळेल. अर्थव्यवस्था वाढायची असेल तर वस्तू सेवांसाठीची मागणी ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. जीएसटीची रचना सुटसुटीत करून वस्तू सेवा स्वस्त करत बाजारपेठेतली मागणी वाढवता आली तर हा अमेरिकेने लावलेल्या 50% टॅरिफच्या फटक्यापासूनचा उद्योगांसाठीचा आणि अर्थव्यवस्थेसाठीचा काही प्रमाणातला उतारा ठरेल अशी सरकारला आशा आहे. ही होती आजची सोपी गोष्ट. कशी वाटली आम्हाला जरूर सांगा आणि माहितीपूर्ण वाटली असेल तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका.